अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी व महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच झाली असून महायुतीच्या 10 जागा तर महाविकास आघाडीच्या 2 जागांवर समाधान मानावे लागले। संगमनेर मतदारसंघात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा दारुण पराभव करून शिवसेना शिंदे गटाचे अमोल खताळ हे विजयी झाले। शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांचा दारुण पराभव करून भाजप महायुतीच्या मोनिकाताई राजळे विजयी होऊन त्यांनी हॅट्रिक केल्याने मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने विजयी कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून दिवाळी साजरी केली। शिर्डीमध्ये भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील विजयी झाले आहे। संगमनेरमध्ये शिंदे गटाचे अमोल खताळ, राहुरीमध्ये भाजपचे शिवाजी कर्डिले, कर्जत जामखेड राष्ट्रवादी रोहित पवार, शेवगाव पाथर्डी मोनिकाताई राजळे भाजप, श्रीगोंदा भाजपचे विक्रम पाचपुते, पारनेरमध्ये अजित पवार गटाचे काशीनाथ दाते, अहिल्यानगर शहर अजित पवार गटाचे संग्राम जगताप, कोपरगाव अजित पवार गटाचे आशुतोष काळे, अकोलेमधून अजित पवार गटाचे किरण लहामटे, नेवासा येथून शिंदे गटाचे विठ्ठलराव लंगे, तर श्रीरामपूरमधून काँग्रेसचे हेमंत अगोले हे विजयी झालेले आहेत। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर, शेवगाव।